YouTube व्हिडिओ व्हायरल करण्यामागे सगळ्यात महत्त्वाचं काम जो करत असेल तो आहे आपला व्हिडिओचा थंबनेल। आतापर्यंत नवीन युट्यूबरला ही गोष्ट कोणीही सांगितली नसेल की सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट रोल आपला चॅनल ग्रो होण्यामागे असतो तर तो असतो आपल्या व्हिडिओचा थंबनेल। आता थंबनेल का तर तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवेल की माझे असे काही व्हिडिओ आहे की ज्यांचा ॲव्हरेज वॉच टाइम हा 4 ते 5 मिनिटाचा आहे, काही 6 मिनिटाचा आहे ॲव्हरेज वॉच टाइम। पण माझ्या थंबनेलचे क्लिक थ्रू इम्प्रेशन रेट हे कमी प्रमाणात असल्यामुळे माझे काही व्हिडिओ हे व्हायरल झालेले नाहीये, म्हणजे अगदी त्यांना 1000च्या वरती व्ह्यूज आलेले नाहीये। पण आतापर्यंतचा सगळ्यात अवघड टास्क काय असतो, आपल्याला ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन मिळत नाही। पण तुम्ही माझ्या चॅनलवरती मी तुम्हाला 2 ते 3 व्हिडिओ दाखवेल की ज्यांचा ॲव्हरेज वॉच टाइम हा 5 मिनिटाचा आहे, पण थंबनेल हा क्लिक थ्रू इम्प्रेशन रेट हा कमी असल्यामुळे माझा व्हिडिओ हा व्हायरल झालेला नाहीये। तर त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, जर नवीन युट्यूबरला चॅनल ग्रो करायचा असेल किंवा युट्यूबमध्ये सक्सेस व्हायचा असेल तर तुम्हाला थंबनेलवरती लक्ष देणं खूप महत्त्वाचं किंवा खूप गरजेचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी थंबनेल कसं बनवायचं हे शिकवणार आहे। याआधी मी थंबनेल बनवण्यासाठी तुम्हाला पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन कसं वापरायचं किंवा VN ॲप कसं वापरायचं किंवा अजून कोणते एडिटर ॲप असतील त्या ॲप थ्रू तुम्हाला मी थंबनेल बनवायला शिकवलेलं होतं। पण माझ्या भरपूर साऱ्या नवीन युट्यूबरची कमेंट होती की आम्हाला ते ॲप वापरून जेवढं पाहिजे तेवढं म्हणजे प्रोफेशनल थंबनेल बनवता येत नाहीये, किंवा काही जण सांगता की आमच्याकडे तेवढा टाइम नाहीये की थंबनेल बनवा, थंबनेलला म्हणजे तेवढं एडिट करा। ठीक आहे, तर त्यासाठी आजचा व्हिडिओ हा मी स्पेशली नवीन युट्यूबरसाठी घेऊन आलेली आहे की अगदी 2 मिनिटात तुम्ही काय करू शकता, एक प्रोफेशनल थंबनेल बनवू शकता। तुम्हाला इथे कोणताही ॲप वापरायचं नाही किंवा काही स्वतःचं काम करायचं नाही, फक्त एक ऑर्डर दिल्यानंतर तुम्ही तुमच्या YouTube व्हिडिओसाठी एक प्रोफेशनल थंबनेल बनवू शकता अगदी AIच्या मदतीने। कुठलेही तुम्हाला चार्जेस पे करायचे नाहीये। आतापर्यंत तुम्ही मोठ्या युट्यूबरचे व्हिडिओ बघितले असतील की AI थ्रू थंबनेल बनवा, त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की जेमिनी ॲप वापरा, पण त्यांनी हे सिक्रेट कधीही सांगितलं नाही की ते स्वतः जेमिनी वापरत नाही AI थ्रू थंबनेल बनवण्यासाठी। तर ते सिक्रेट ॲप जे वापरतात ते ॲप आहे ChatGPT। पण भरपूर लोकांना हे कळत नाही की नक्की आता ते तुम्हाला काय सांगता, फक्त एक सेंटेन्स टाईप करा, ते सेंटेन्स तुम्ही जेमिनीला सांगा, तुमचा एक फोटो अपलोड करा आणि त्या थ्रू तुमचा थंबनेल बनवा। पण जेमिनी काय करतो, ते जे टेक्स्ट आहे ॲज इट इज तसंच काय करतो, कॉपी करतो, तुमचा फोटो तिथे लावतो, खूप काही डेकोरेटिव्ह करत नाही। जेमिनी मी तुम्हाला का नाही वापरायला सांगत आहे, कारण जेमिनीमध्ये तुम्हाला काय असतं, तुम्ही एखादा शब्द इंग्लिश वापरला, एखादा शब्द इन्स्ट्रक्शन देताना मराठी वापरला तरीही ते जेमिनीला कळत नाही। जेमिनी परत सांगतो मला इन्स्ट्रक्शन द्या, मला तुमची इन्स्ट्रक्शन कळालेली नाही। मग आपण वैतमून काय करतो, तो नाद बंद करून टाकतो। तर तुम्हाला त्यामुळे जेमिनीच्या नादाला लागायचंच नाहीये, कारण जेमिनी काय करतो, ॲज इट इज आपली इन्स्ट्रक्शन जर इंग्लिशमध्ये असली पूर्णपणे तर तो समजून घेतो। एक तर हिंदी त्याला डायरेक्टली समजत नाही, हिंदी आपल्याला टाईप करून सांगावी लागते, मराठी असेल तर त्याला मराठी पण आपल्याला टाईप करून द्यावी लागते। तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली आपलं ChatGPT काय करायचं आहे, वापरायचं आहे। तुम्ही बघू शकता, तुम्हाला 4 असतील 5 वाक्य असतील, तुम्हाला काही लोगो टाकायचे असतील, तुम्हाला स्वतःचे फोटो ॲड करायचे असतील, तुम्ही तुमच्या मर्जीने ChatGPTला इन्स्ट्रक्शन देणार आणि त्याच्याकडून थंबनेल हा बनवून घेणार। तर चला मग वाट न बघता मी लगेच तुम्हाला सांगते की AI थ्रू ChatGPT थ्रू तुम्ही अगदी 2 मिनिटात तुमचा एक प्रोफेशनल थंबनेल कसा बनवू शकता। कारण ज्या वेळेस तुम्ही प्रोफेशनल थंबनेल बनवाल आणि तुमचा कंटेंट मधला कंटेंट जर जबरदस्त असेल तर मी सांगते तुमचा YouTube व्हिडिओ व्हायरल होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही। कारण आतापर्यंत नवीन युट्यूबरला सगळ्यात अवघड जो टास्क होता तो होता थंबनेल बनवणं। कारण नवीन काय करतो, आपल्याला थंबनेल इतका छान बनवता येत नाही। आपण कंटेंट तर व्यवस्थित बनवून घेतो, पण आपल्याला थंबनेल बनवताना आल्यामुळे नवीन युट्यूबर काय होतो, 1-2 वर्ष युट्यूबवरती काम करत असतो पण त्याला प्रोग्रेस मिळत नाही। तर त्यासाठी आजचा व्हिडिओ नवीन युट्यूबरसाठी खूप खास ठरणार आहे। त्यामुळे मी सांगेन की मी ज्या स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन देणार आहे, तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्ही एक प्रोफेशनल युट्यूब थंबनेल आजपासून बनवायला सुरुवात कराल। तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनचे मानकरी आहे। तर आपल्या चॅनलवरती आपण असेच जे नवीन युट्यूबर आहे त्यांचं फ्रीली प्रमोशन करत असतो। तर तुम्हाला त्यांच्या चॅनलला भेट द्यायची आहे, त्यांच्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, की जेणेकरून आपण एक नवीन युट्यूबरला काय करू, जास्तीत जास्त सपोर्ट करू आणि त्यांचा चॅनल हा लवकरात लवकर ग्रो होईल। जर तुम्हाला वाटत असेल तुमचं पण असं माझ्या चॅनलवरती फ्रीली प्रमोशन केलं जावं, तर त्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, माझा आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे।
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाही। आता मी तुम्हाला एक सांगते की तुम्हाला वाटतं की मला कमेंट शो होता, लाईक शो होता, तर तुम्ही लाईक करता किंवा कमेंट करता आणि व्हिडिओ काय करता स्किप करून बघत राहता, व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि तुम्हाला वाटतं मी कमेंट केली माझं फ्रीली प्रमोशन हे केलं जाईल। पण कम्युनिटी स्पॉटलाइट हा भरपूर युट्यूबरला, नवीन युट्यूबरला माहित नाही। कम्युनिटी स्पॉटलाइट मध्ये अशाच ऑडियन्सचं नाव हे टॉपला येतं की जे माझे व्हिडिओ काय करत असतात पूर्ण वॉच करत असतात, त्यामुळे मला नक्की कळून जातं की माझा व्हिडिओ हा कोणी पूर्ण बघितलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा जर खरंच तुम्हाला तुमच्या चॅनलचं फ्री मध्ये प्रमोशन करायचं असेल तर। चला मग वाट कसली बघताय, लगेच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे क्रोम आहे किंवा तुमच्या मोबाईलमध्ये जे गुगल आहे ते गुगल तुम्हाला काय करायचं आहे, ओपन करायचं आहे। गुगल ओपन केल्यानंतर किंवा क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला जो सर्च बार आहे त्या सर्च बार मध्ये टाईप करायचं आहे ChatGPT। तुम्ही ChatGPT ऍप डाउनलोड पण करू शकता, नाही डाउनलोड केलं तरीही चालेल, ठीक आहे। कारण मोबाईलमध्ये भरपूर जणांचा स्पेस कमी असतो त्यामुळे ऍप डाउनलोडला प्रॉब्लेम येतो। तर इथे तुम्हाला कोणतेही ऍप डाउनलोड करायचं नाहीये, सिम्पली तुम्हाला सर्च बार मध्ये ChatGPT टाईप करायचं आहे। त्यानंतर जी पहिलीच वेबसाईट येते त्या पहिल्या वेबसाईटवर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। या पद्धतीने तुमचं जे ChatGPT आहे ते ChatGPT काय झालेलं आहे, ओपन झालेलं आहे। तर बघा आता ChatGPT मध्ये तुम्हाला डिस्क्राइब अ न्यू इमेज, आता इथं तुम्हाला येत आहे डिस्क्राइब अ न्यू इमेज, इथं तुम्हाला टाईप करायचं आहे। पण बघा सगळ्यात आधी तुम्हाला एक तुमचा छान फोटो क्लिक करून घ्यायचा आहे। तुम्हाला तुमच्या व्हिडिओच्या टायटल नुसार तुम्हाला काय करायचे आहे, तुमचे फेस एक्सप्रेशन देऊन, चेहऱ्याचे एक्सप्रेशन देऊन फोटो क्लिक करून ठेवायचे आहे, जेणेकरून आपल्याला काय होतं ते फोटो इथं ऍड करायला मदत होते। तर आता बघा तुम्हाला सगळ्यात आधी फोटो इथं ऍड करण्याच्या आधी तुमच्याकडे जो फोटो असेल तो फोटो आधी काय करायचा आहे, तुम्हाला त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे की जेणेकरून तुमचा जो थंबनेल आहे एकदम प्रोफेशनल, एकदम भन्नाट दिसतो। त्यासाठी तुम्हाला सिम्पली आधी काय करायचं आहे, बघा जो फोटो तुम्ही डाउनलोड केलेला आहे किंवा कॅच केलेला आहे तुमचा स्वतःचा, त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचं आहे, रिमूव्ह बीजी म्हणून सर्च बार मध्ये क्रोम ओपन केल्यानंतर क्रोम मधले जो सर्च बार आहे त्या सर्च बार मध्ये तुम्हाला टाकायचं आहे रिमूव्ह बीजी किंवा रिमूव्ह बॅकग्राऊंड। मग रिमूव्ह बीजी केल्यानंतर तुम्हाला पहिलीच वेबसाईट येईल रिमूव्ह बॅकग्राऊंड। आता रिमूव्ह बॅकग्राऊंड मध्ये गेल्यानंतर बघा तुम्हाला इथे काय येणार आहे, पहिलाच ऑप्शन अपलोड इमेज, त्या अपलोड इमेज वरती क्लिक करायचं आहे। आता भरपूर जणांना बॅकग्राऊंड कसा रिमूव्ह करायचा ते माहित नाही म्हणून मी हे सांगत आहे डिटेल। तर बघा इथे तुम्ही अपलोड इमेज वरती गेल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये जो पण फोटो काय केलेला आहे, तुमच्या व्हिडिओसाठी क्लिक केलेला आहे तो फोटो काय करायचा आहे, तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि डन म्हणायचं आहे वरती। आता तो फोटो काय होणार आहे, इथं अपलोड होणार आहे आणि तुमचा जो फोटोचा बॅकग्राऊंड आहे तो बॅकग्राऊंड काय होणार आहे, रिमूव्ह होणार आहे। आता रिमूव्ह झाल्यानंतर तुम्हाला डाउनलोड इमेज दिसत आहे, त्या डाउनलोड इमेज वरती जायचं आहे आणि प्रिव्ह्यू 577x433 जो आहे पहिला ऑप्शन, त्या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्हाला काय करायचे आहे, जी तुमची इमेज आहे ती इमेज काय करायची आहे, डाउनलोड करून घ्यायची आहे। इथपर्यंत तुमचा जो फोटोचा बॅकग्राऊंड होता तो रिमूव्ह करून झालेला आहे। आता तुम्हाला एकदम सोपं काम राहील। त्यानंतर तुम्हाला परत गुगल मध्ये क्रोम मध्ये सर्च बार मध्ये टाईप करायचं आहे ChatGPT। मी थोडा फास्ट घेत आहे कारण व्हिडिओ खूप हा लेंथी होऊन जाईल म्हणून, ठीक आहे। तर ChatGPT वरती क्लिक केल्यानंतर बघा आता माझं ChatGPT ओपन झालेला आहे। आता मी जो प्लस आहे त्या प्लस वरती क्लिक करून बघा तुम्हाला कॅमेरा फोटोज येत आहे, जो फोटोचा सेकंड ऑप्शन आहे त्या फोटोज वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा तुम्हाला जो फोटो असेल तुम्ही इथं काय करू शकता, सिलेक्ट करू शकता। आता तुम्हाला ब्राउज ऑप्शन मध्ये जायचं आहे, ब्राउज ऑप्शन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो पण फोटो घ्यायचा आहे तो फोटो तुम्ही काय घेऊ शकता इथे इझिली, ठीक आहे। आता मी हा एक माझा फोटो आहे त्याचा बॅकग्राऊंड मी ऑलरेडी रिमूव्ह केलेला आहे, तो मी फोटो इथं ऍड केलेला आहे। आता त्यानंतर आस्क एनिथिंग मध्ये बघा, आता आस्क एनिथिंग मध्ये काय टाकायचं मी तुम्हाला व्यवस्थित सांगते, जे मी टाईप करत आहे ॲज इट इज तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला कॉपी पेस्ट काय करायचं आहे तुमच्या व्हिडिओमध्ये करायचं आहे। हे काय ऍड करायचं आहे हे मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करेन किंवा आपल्या चॅनलचा जो टेलिग्राम आहे त्या टेलिग्राम वरती मी काय करेन ऍड करेल, तुम्ही तिथून पण कॉपी करू शकता किंवा डिस्क्रिप्शन मधून पण हे काय करू शकता, कॉपी करू शकता। तर आस्क एनिथिंग मध्ये काय असेल बघा, आता तुम्हाला इथं AI ला किंवा ChatGPT ऑर्डर द्यायची आहे, मला YouTube व्हिडिओसाठी तुम्ही डायरेक्टली YouTube व्हिडिओसाठी मला तुम्हाला जे बोलायचे ते बोलू शकता, टाईप करू शकता, ठीक आहे। मला YouTube व्हिडिओसाठी एक परफेक्ट थंबनेल 16:9। आता 16:9 मध्ये म्हणजे आपला YouTubeचा जो थंबनेल असतो त्याचा साईज किती असते, 16:9 रेशो मध्ये बनवून दे।
ठीक आहे. आता हा तुम्हाला थंबनेल बनवून देणार आहे, तुमचा फोटो पण घेणार आहे. पण बघा आता तुम्हाला जर फक्त एक सिंपल वाक्य टाकायचं असेल, जसं की AI थंबनेल बनवा अवघ्या 1 मिनिटात, तर मी ते डायरेक्टली सिम्पली टाकू शकते की AI थंबनेल बनवा अवघ्या 1 मिनिटात किंवा 2 मिनिटात. ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्हाला जर वाटत असेल की AI थंबनेल हे युट्यूबने माझं पहिलं वाक्य कन्सिडर करावं, त्यानंतर युट्यूब थंबनेल बनवा AIच्या मदतीने, मला दुसरं वाक्य परत माझ्या थंबनेलमध्ये पाहिजे आहे, त्याला फॉन्ट वेगळा घेतला पाहिजे, त्याला बॅकग्राऊंड वेगळा घेतला पाहिजे, तर तुम्ही त्या पद्धतीने पण युट्यूबला किंवा ChatGPTला इथे इन्स्ट्रक्शन देऊ शकता. आता बघा तुम्हाला जर फक्त सिंपल एक सेंटेन्स टाईप करायचं असेल, 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करा अवघ्या 1 दिवसात. आता बघा 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करा अवघ्या 1 दिवसात. आता तुम्हाला जर टाईप करायचं असेल ब्लॉगिंग वाल्यांना की मी चाललो आहे म्हणजे एक स्पेशल ठिकाणी, तर तुम्ही ते वाक्य टाईप करू शकता. एखाद्याने केली की आज मी बनवली चमचमीत अंडा भुर्जी, तर तुम्ही ते वाक्य काय करू शकता, इथं टाईप करू शकता. आता हे टाईप करून त्यानंतर तुम्ही ओरली रेकॉर्ड करून पण सांगू शकता, ते मी तुम्हाला नंतर सांगेन. तर बघा ह्या पद्धतीने तुम्हाला एक सेंटेन्स ऍड करायचा आहे आणि जो ॲरो दिसत आहे वरती, त्या ॲरो वरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता की अवघ्या 2 मिनिटं पण नाही लागणार, अवघ्या काही सेकंदात हा ChatGPT आपल्याला आपला एक प्रोफेशनल AI थंबनेल काय करेल, बनवून तयार करून देईल. तर तुम्ही बघू शकता काहीही कष्ट नाहीये. आता तुम्हाला भरपूर जणांना प्रॉब्लेम असतो की नाही मला टाईप पण करता येत नाही, मग टाईप करता येत नाही त्यासाठी तुम्हाला बघा इथं माईकचं ऑप्शन दिसत आहे, आस्क एनिथिंग मध्ये माईकचं ऑप्शन, त्या माईकचं ऑप्शन वापरून तुम्ही जे टाईप केलेलं आहे तेच तुम्ही तो माईकचा करून वापर करून फक्त ChatGPTला सांगू शकता. बघा तुम्ही बघू शकता की जो ChatGPT आहे त्या ChatGPTने एकदम भन्नाट काय केलेला आहे, थंबनेल हा बनवून दिलेला आहे की जो तुम्ही कितीही प्रयत्न केले, कितीही भारी ऍप वापरले तरी तुम्ही स्वतः हे बनवू शकत नाही. आणि आज खूप सारे युट्यूबर आहे की जे म्हणजे नाही का, जे क्रिएटर आहे, ग्राफिक्स डिझायनर आहे, त्यांना महिन्याला म्हणजे 50,000 60,000 रुपये पेमेंट देऊन त्यांचे थंबनेल हे क्रिएट करून घेत असतात. पण आपल्याला इथे ChatGPTला 1 रुपयाही द्यायचा नाही आणि 1 रुपयाही न देता आपण ह्या पद्धतीने एकदम प्रोफेशनल AI थंबनेल काय करू शकतो, बनवू शकतो. इथं तुम्हाला हे AI थंबनेल वापरताना तुमचा चॅनल मॉनिटायझेशनला काहीही प्रॉब्लेम येणार नाही किंवा YouTube तुमच्या चॅनलवरती कोणताही स्ट्राईक देणार नाही. किंवा जर तुम्ही व्हिडिओ अपलोड करताना AI यूजचा ऑप्शन आलेला आहे, तिथं तुम्हाला नोच करायचं आहे, कारण तुमचा थंबनेल तुम्ही AI ने बनवा किंवा तुमच्या स्वतःच्या ॲपने बनवा किंवा तुम्ही दुसऱ्याकडून बनवून घ्या, युट्यूबला याच्याशी काही घेणं देणं नाहीये. फक्त तुमचा मधला जो कंटेंट आहे तो मधला कंटेंट त्याच्यामध्ये तुमचे एफर्ट असणं गरजेचं आहे, एवढंच युट्यूबचा क्रायटेरिया सांगतो. तर तुम्ही बघू शकता थंबनेल मध्ये 1000 सबस्क्रायबरला किती छान टेक्स्ट घेतलेला आहे. सबस्क्रायबर असेल, कंप्लीट असेल, करा अवघ्या 1 दिवसात. मी त्याला काही सांगितलं का की तू 1000 मोठं कर, सबस्क्रायबर थोडं छोटं कर किंवा कंप्लीट असं कर किंवा जे करा अवघ्या दिवसात आहे ते एकदम छोटं कर आणि ते खाली कर, काहीही नाही सांगितलेलं. त्याला मी सांगितलं होतं की वरती काही टेक्स्ट ऍड कर की जिथे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे. काही ऑर्डर दिल्या नव्हत्या, त्याने ॲज इट इज त्याचं कन्सिडर केलं आणि त्याने एक प्रोफेशनल AI थंबनेल बनवून दिला की जो थंबनेल वापरल्यानंतर तुमचा जो YouTube व्हिडिओ आहे तो व्हायरल होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. त्यासाठी फक्त तुम्हाला तुमचा जो मधला कंटेंट आहे, जे मी तुम्हाला सांगितलं की ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन असतं, ते ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन जर जास्त मिळालं आणि नक्कीच जर तुम्ही ह्या पद्धतीने प्रोफेशनल AI थंबनेल बनवलं तर तुमचा व्हिडिओ हा 101% व्हायरल होणार. तर नवीन युट्यूबरला आजचा हा माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी अपेक्षा करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी माझ्या चॅनलवरती असेच YouTube संबंधित नवनवीन अपडेट्स असतील. तुमचा चॅनल ग्रो करण्यासाठी ज्या नवनवीन ट्रिक्स असतील, तुमचे काही जे प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तर मी काय करत असते व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.